रोहिणी खडसेंकडून रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी. महिला प्रदेशाध्यक्षपद सांभाळताना महिला आयोगाच्या कामाकडे लक्ष द्यायला वेळ नसल्यानं चाकणकरांचा राजीनामा घ्या. पत्राद्वारे रोहिणी खडसेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. मयुरी जगतापच्या तक्रारीची राज्य महिला आयोगाने वेळीच दखल घेतली असती तर आज वैष्णवी देखील जिवंत असती. अंजली दमानी यांनी राज्य महिला आयोगाला सुनावलं. महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा ज्या पद्धतीने सामाजिक संस्थांना आयोगाच्या कामांशी जोडायच्या तीच पद्धत सध्याच्या अध्यक्षांनी अवलंबावी. नीलम गोरेंचा रुपाली चाकणकर यांना सल्ला. मयुरी जगतापच्या कुटुंबाने राज्य महिला आयोगाला लिहिलेलं पत्र समोर. हगवणे कुटुंबाकडून अत्याचार होत असून संरक्षण देण्याची केली होती मागणी. 6 नोव्हेंबर 2024ला महिला आयोगाला लिहिलं होतं पत्र. वैष्णवी हगवणे प्रकरणी निलेश चव्हाणवर धमकी प्रकरणी गुन्हा दाखल, मात्र अद्याप अटक नाही. कसपटे कुटुंबियांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करण्याची केली मागणी. बाळाची हेळसांड केल्याप्रकरणी निलेश चव्हाणवर आणखी एक गुन्हा दाखल. वारजेनंतर आता बावधन पोलिसांकडून गुन्हा दाखल. निलेशचे वडील आणि भावालाही पोलिसांकडून चौकशीसाठी समन्स. वैष्णवी हगवणे प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या निलेश चव्हाणला शोधण्यासाठी रात्री पोलीस घरी पोहोचले. तो हाती लागला नसून लॅपटॉप जप्त करण्यात आल्याची माहिती. पिंपरी पोलिसांच्या निष्काळजीपणामुळेच निलेश चव्हाण फरार, कसपटे कुटुंबियांचा आरोप. फाटकच्या फार्म हाऊसवर हगवणे असल्याची माहिती आम्ही दिली होती, कसपटेंची माहिती. वैष्णवी हगवणे प्रकरणी निलेश चव्हाणवर धमकी प्रकरणी गुन्हा दाखल, मात्र अद्याप अटक नाही. कसपटे कुटुंबियांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करण्याची केली मागणी. घरगुती हिंसाचाराने पीडित महिलांनी घेतली करुणा मुंडेंची भेट. महिला आयोगाकडे तक्रारी नेऊनही दखल घेतली जात नसल्याचा पीडित महिलांचा आरोप. त्यानंतर रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्याची करुणा मुंडे यांच्याकडनं मागणी. नाशिकमध्ये येवल्यात विवाहित महिलेची आत्महत्या. गंगापूर पोलीस ठाण्यात सासू नणंद पती विरोधात गुन्हा दाखल. विवाहितेला सासरच्यांकडून त्रास देण्यात येत होता, नातेवाईकांनी केला आरोप. नाशकात भक्ती गुजराती या विवाहितेची आत्महत्या. गंगापूर पोलीस ठाण्यात सासू सासरे नणंद पती यांच्या विरोधात गुन्हा दाखल. आमच्या मुलीला न्याय द्या. येवल्यामध्ये भक्ती गुजरातीच्या अंत्ययात्रेत झळकले फलक. आदिवासी विकास विभागाचा 335 कोटींचा निधी लाडक्या बहिणीसाठी वळवला. शासन निर्णय जाहीर. निर्णयाचा फटका विभागाच्या योजनांवर. याआधी सामाजिक न्याय विभागाचा निधीही वळवण्यात आला होता. गोंदिया लोकांना खोटे आरोप करायची सवय झाली आहे. राष्ट्रवादी नेते प्रफुल्ल पटेल यांची निधी वळवण्याच्या प्रकारावर प्रतिक्रिया. भविष्यात आम्ही 1500 वरून निधी देखील वाढवणार, पटेल यांचं आश्वासन. आदिवासी विभागातल्या योजनांकरता निधी कमी पडू देणार नाही. कोणतीही योजना बंद पडणार नाही. आदिवासी मंत्री अशोक उईके यांची लाडकी बहीण योजनेसाठी निधी वळवला, यावर प्रतिक्रिया. मराठी माणसासाठी सर्व काही बाजूला ठेवून एकत्र यावं लागेल, ही उद्धव ठाकरेंची भूमिका. खासदार संजय राऊतांचं मनसे शिवसेना युती संदर्भात मोठं वक्तव्य. उद्धव ठाकरेंची मनसे आणि दिलसे भूमिका असल्याचंही वक्तव्य. एकत्र यायच्या गोष्टी दिलसेच करायच्या असतात. राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्यावर सुप्रिया सुळेंची मिश्किल प्रतिक्रिया. राज ठाकरे युतीबाबत अद्याप काही बोललेले नाहीत. मनसे नेते यशवंत किल्लेदार यांची प्रतिक्रिया. तर युतीबाबत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे दोघं भाऊ निर्णय घेतील असंही वक्तव्य. राजकीय निवृत्तीबाबतचं वक्तव्य गमतीने केल्याचं सांगत दीपक केसरकरांचं युटर्न. पुढील काळात आमदारकी नव्हे तर राज्यसभा विधान परिषद लढवण्याची आपल्यात ताकद असल्याचं सांगत राजकारणात कायम राहण्याचे दिले संकेत. मराठी भाषिकांच्या हितासाठी 2 पक्ष एकत्र येत असतील तर भाजपला स्वागत करण्यास अडचण नाही. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांची राज उद्धव एकत्र येण्यावर प्रतिक्रिया. गोंदियातील ठाकरेंच्या शिवसेनेतल्या पदाधिकाऱ्यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश. प्रफुल्ल पटेलांच्या उपस्थितीत पार पडला पक्षप्रवेश सोहळा. पुण्यातल्या खराडी परिसरात सुरू असलेल्या बनावट कॉल सेंटरवर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेचा छापा. 150 ते 200 पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांसह कारवाई. 100 ते 150 लोक ताब्यात. सर्व आरोपी गुजरातचे असल्याची माहिती. प्राईड आयकॉन नावाच्या इमारतीत चालवलं जात होतं बनावट कॉल सेंटर. अमेरिकेमधील लोकांची डिजिटल अटक नावाखाली केली जात होती फसवणूक. कॉल सेंटरमध्ये काम करणारे अनेक तरुण तरुणी ताब्यात. पुण्यातल्या बोगस कॉल सेंटर प्रकरणी आतापर्यंत 5 आरोपींना अटक. पोलिसांकडे कॉल सेंटरमधील मुद्देमाल जप्त. जम्मू काश्मीरमधील किश्तवाडमध्ये दहशतवाद्यांशी लढताना संदीप गायकर शहीद. अकोले तालुक्यातील ब्राह्मणवाडा मुळगावी लष्करी इतमामात अंत्यसंस्कार. शहीद संदीप गायकर यांच्या वीरपत्नीकडे भारताचा तिरंगा सन्मानाने सुपूर्द. यावेळी वीरपत्नीने धीरोदात्तपणे भारत माता की जयच्या घोषणा देत तिरंगा सन्मानाने स्वीकारला. डोळे पाणावणारी आणि अंगावर शहर आणणारी दृश्य. आपल्या सर्वांच्या वतीला जवान संदीप गायकर यांना अखेरचा निरोप देताना कुटुंबियांसह ग्रामस्थांना अश्रू अनावर. पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवल्यावर अश्रूंचा बांध फुटला.
ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर धाराशिवमध्ये तिरंगा रॅली, शिवसेनेच्या रॅलीत ढोलताशांचा गजर आणि पारंपरिक वारकरी वेशभूषण. तर भाजपने काढलेल्या तिरंगा रॅलीत भारत मातेच्या रूपातल्या तरुणीने लक्ष वेधलं.